आयुष्याच्या पुस्तकातला सगळ्यात आवडता धडा म्हणजे आपली आई आणि आईच्या हातचा सुखाचा घास खायला पण नशीब लागते बरं का भावानो. उठल्या सकाळी जाऊन दुकानात दूध आणि बिस्किट आणलो बघा आणि लागलंच नाश्त्याच्या तयारीला लागलो. आई साहेब म्हणलेले दूध आणि बिस्किट पाहिजे आम्हाला. आई साहेबांचा हुकूम कसा मोडून चालेल, 0 मिनिटात म्हणजे तयार करून दिलो दूध आणि बिस्किट आई साहेबांना. खावा म्हटलं आता गरगरीत निवांत. आईची सेवा करायला मिळालं पण भावानं पुण्य करायला लागते. ही सेवा करायचं कोणाच्या पण नशिबात नसते, लक्षात ठेवा. आई साहेबांना नाश्त्याला देऊन इकडे आपण म्हटलं भांडी धुवून घ्यायची 0 मिनिटात. भांडी धुवून झाल्यावर आई साहेबांच्या लागलंच गोळ्या पण देऊन घेतलो आणि आमच्या राणी सरकारांची बसायची जुळणा करून लागलंच व्यायाम करायला चालू केलो बघा. औषध देऊन झालं की नाही असं रोज व्यायाम करायला लागते डेली. आणि भावानं आपल्याकडे कामाची काही कमी नाही, काम आपल्याला ढिगे आहे, सुट्टी नसते आपल्याकडे कामाला. आणि आपण एक काम करूच तर 4 कामं वाढवून ठेवते, त्यात काही विषयच नाही. हे असं चालतच राहणार, सोडा त्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपण आपलं चालते की मनाचं काम करत राहायचं, मागं पुढं बघायचं नाही. हे कारण कसं आहे माहितीये का, लाजला तो सपला बघा. आणि जिंदगीला रिवर्स असल्यामुळे गाडी काय माठवे वगैरे म्हणजे ताणत न्यायची, सुट्टी द्यायची नाही अजिबात. कामं सगळे आवरून आई साहेबांसंगड असं जरा 5 मिनिट खेळत बसले कसं भारी वाटते हो तेवढंच. आई साहेबांसंगड खेळून झाल्यावर 5 मिनिटात म्हणजे आपलं धुणं टाकलो गरगरीत आणि चाललो बघा वाळत घालायला. आईची किंमत आपल्याला तवाच कळते जेव्हा आईची सगळी कामं आपल्याला करायला लागते. जोपर्यंत आपली आई चांगली आहे तोपर्यंत सगळं चांगलं आहे मित्रांनो. आणि आपल्या आयुष्यात जर काय नसले तर आपल्या जगण्याला काय अर्थच नाही हो. म्हणूनच मी सारखं सांगत असते भावनो, जोपर्यंत आई वडील आहे त्यांची किंमत करायला शिका, कारण त्यांच्या माघारी तुम्हाला कोण कुत्री इच्छाळणार नाही, लक्षात ठेवा. धुणं सगळं वाळत घालून काल वाळत घातलेलं आपलं दुपटं घरला घेऊन आलो बघा. पेट्टा पडला. धुणं भांडी सगळं करून झालं की सगळ्यात महत्वाचं काम राहते ते म्हणजे आपला किचन कट्टा पुसायचा. आवडतं ते आपली सकाळची एकदा सगळी कामं. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओ मध्ये.